Today's motivational quote: either you control your mind or it will control you. याचं बेस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला या गोष्टीचं. आयदर यू कंट्रोल युअर माइंड ऑर इट विल कंट्रोल यू. म्हणजे तुमच्या माइंडला कंट्रोल करा. काय? तुमच्या माइंडला कंट्रोल करा, नाही तर तुमचा माइंड तुम्हाला कंट्रोल करेल. याचं एक्झाम्पल तुम्ही पबजी खेळता, ठीक खेळता, भरपूर जण खेळतात गेम्स. काही ना रमी सर्कलचं नाव नाही तुमच्यापैकी? हा ठीक आहे, त्याचा व्हिडिओ दाखवत तुम्हाला. एका मुलावर 96 लाख कर्ज होईल. किती? ते तर एक गोष्ट माहिती आहे आपल्याला. अशा भारतामध्ये किती गोष्टी असतील, किती कर्ज आहे ते जाऊ द्या, नंतर सांगेल. कंट्रोल युअर माइंड म्हणजे तुम्ही जर तुमच्या माइंडला कंट्रोल नाही केलं गेम खेळताना, की नाही चला 15 मिनिट झाले, अर्धा तास झाला, बस झालं, समजलं. तुम्ही जर कंट्रोल नाही केलं माइंडला, तर माइंड तुम्हाला कंट्रोल करतो. चल खेळत बैस, दिवसभर खेळत बैस. अनुभव घेऊन बघा. जोपर्यंत तुम्ही माइंडला कंट्रोल करणार नाही तोपर्यंत तुमचा माइंड तुमचा ऐकणार नाही. माइंड जर तुम्हाला ऐकावं लागेल. कसं? झोपा काढा. माइंडला कंट्रोल करायचं. 4 वाजता उठलाच पाहिजे. नाही उठला तर तुम्हाला माहिती तुम्ही किती वाजता उठता. समजलं ना? कळालं का? आपल्याला गोष्टी जर परफेक्ट बनवायचं असेल आपल्या लाईफमध्ये, तर माइंडचं कंट्रोल खूप महत्वाचं आहे. आणि माइंडला कंट्रोल करण्याच्या 2 मेथड आहेत. एक, जास्त पाणी प्यायचं. सर पाण्यानं काय होतं? पाण्यामध्ये काय? पाण्याचा फॉर्म्युला काय? H2O. पाण्यामध्ये असतो ऑक्सिजन. काय असतो? ऑक्सिजन. तुम्हाला आळस येण्याचं, ते जांभळी म्हणतो जे म्हणत असाल ते येण्याचं कारण असतं तुमच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. हे पहिलं रिझन, जे नॉर्मली सगळेजण करतात. दुसरं रिझन असतं मेडिटेशन. ते कोणीच करत नाही. करतं मेडिटेशन कोणी तुमच्यापैकी? सकाळी उठून डोळे बंद करून श्वासावर कंट्रोल, फक्त श्वासावर लक्ष असलं पाहिजे. 10-15 मिनिट श्वास घ्या, श्वास सोडा. फक्त सर्दी असल्यावर नका करू. ठीक आहे? श्वास सोडला तर पुढच्याचा श्वास निघून जाईल. बोलू नको रे, बोलू नका. प्रॅक्टिस सेट 1 पॉइंट किती झालेला आहे? 4. हा, आता 1.4 प्रॅक्टिस सेट 1.4. लक्ष द्या. आपण काय काय बघितलं इकडे बघा. पहिले बघितले बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कोणता? सॉरी, पहिलं कोणतं बघितलं आपण? हाईट बेसवाला. 2 ट्रायंगल दिलेले असतात, ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल समजा ट्रायंगल PQR. ठीक आहे? तुम्ही बघून घ्या प्रॉपर्टी किती. काही प्रॉपर्टी नाही याच्यामध्ये. पहिला हा रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. काय असतं? हाईट इंटू बेस. H1 B1 H2 B2. ठीक आहे? ही पहिली प्रॉपर्टी. हाईट इंटू बेस, बेस इंटू हाईट, हे शिकलेले. दुसरी प्रॉपर्टी काय शिकलेले? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि त्याचाच काय? कॉन्व्हर्स. हे झालं 2 प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी काय होती? अँगल बायसेक्टर. कोणती? अँगल बायसेक्टर. चौथी प्रॉपर्टी काय होती? पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी. कशाची प्रॉपर्टी? पॅरलल लाईन्स. त्याच्यानंतर 5वं काय बघितलं? सिमिलॅरिटी. काय बघितलं? सिमिलर. काय? सिमिलर. आणि 6वी प्रॉपर्टी तुमची ही रेशिओ ऑफ सिमिलर ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? सिमिलर. लक्षात राहू द्या, फक्त सांगतो काय तर. 5 प्रॉपर्टी, 6 प्रॉपर्टीवर चॅप्टर आहे कोणतं आपलं? पहिलं हाईट इंटू बेस. या 2 मध्ये कन्फ्युजन नाही व्हायचं. हे आणि याच्यात तुम्हाला कन्फ्युजन असतं थोडं. याच्यात कन्फ्युजन नाही व्हायचं. याच्यात तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये असं कुठेच म्हटलेलं नाही हे 2 ट्रायंगल सिमिलर आहे. म्हटलेलं आहे का? बघून घ्या. 1.1 मध्ये कुठेच म्हटलेलं नाही. इथं प्रत्येक याच्यात म्हटलेलं आहे सिमिलर, 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 सिमिलर. आर इक्विलॅटरल ट्रायंगल कसे असतात? सिमिलरच असतात. बघा इथं पण तुम्हाला प्रूव्ह करणं आहे हे सिमिलर आहे बाय ए टेस्ट. म्हणजे काय झाले? सिमिलर. जेव्हा सिमिलर हा शब्द येईल तेव्हा वापरायचा रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि जेव्हा सिमिलर शब्द येणार नाही तेव्हा काय वापरायचं? हाईट इंटू बेस. ठीक आहे? बाकी तर काही कन्फ्युजनचं काम नाही. हे प्रॉब्लेम सेट घेतला की होऊन जाईल ते आपलं. ठीक आहे? आता फर्स्ट क्वेश्चन बघा काय. फर्स्ट क्वेश्चन म्हणणं काय? द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. आता तुम्हाला रेशिओ दिलेला आहे, मग म्हणायचं लेट रेशिओ ऑफ
लेट शब्द टाकला फक्त आपण, लेट रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग, लिहू नका कोणी, समजून घ्या. लेट रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, तो रेशिओ को समजा आपण सिमिलर ट्रायंगल इज, साइडचा रेशिओ घेऊ S1/S2 इज इक्वल टू 3/5. काय घेतला रेशिओ? हा रेशिओ असा असतो 2:5, म्हणजे त्याला काय लिहू शकतो आपण 2/5. 7:9 असलं तर काय लिहाल 7/9. ठीक आहे. हा रेशिओ दिलेला आहे. आता याच्यात फक्त तुम्हाला साइड दिलेली नाही, बाकी प्रत्येक ठिकाणी साइड दिलेली. द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. फाइंड द रेशिओ ऑफ देअर एरिया. आता बघा, देअरफॉर रेशिओ ऑफ these similar triangle, ratio of this similar triangle is, बघा आपण दोन ट्रायंगल दिलेले असले ABC and PQR, तर त्यांचा बेस इंटू हाईट घेतो आपण. काय म्हणतो? बेस इंटू हाईट. इकडे पण काय घेतो? बेस इंटू हाईट सेकंड ट्रायंगल. हे झालं सिंपल. जेव्हा सिमिलर शब्द येईल तेव्हा फक्त स्क्वेअर करायचा. काय करायचा? स्क्वेअर. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे या दोन मध्ये बघा 1.1 आणि 1.4 मध्ये एक फरक आहे. 1.4 मध्ये साइडचा स्क्वेअर करायचा. काय करायचं? साइडचा स्क्वेअर. पहिलाच क्वेश्चन आहे, बाकीच्या क्वेश्चन घेतले की तुम्हाला समजून जाईल ते कसं. जर तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर एकदा दाखवून देतो. कसं आपला डाऊट क्लिअर झाला पाहिजे सगळा. बघा, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम पण येऊ शकतो, माझं लक्षच नाही याच्यावर. थेरम येऊ शकतो. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. थेरम बघून घ्यायचा, एकदम सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. फक्त लक्षात राहू द्या, जेव्हा एरिया शब्द लागेल, पहिल्याच्यात पण एरिया लागला होता का नाही? बघा, फर्स्ट एक्सरसाइज मध्ये पण एरिया असा शब्द वापरलेला आहे. आपण वापरलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. वापरले नाही शब्द, फक्त तिथं काय वापरत होतो आपण? बेस इंटू हाईट आणि दुसऱ्या ट्रायंगलची बेस इंटू हाईट. कारण हे दोन ट्रायंगल आणि सिमिलरचा काही संबंध नव्हता. आता जेव्हा हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील, काय असतील? सिमिलर. जेव्हा हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील, सिमिलर म्हटल्यानंतर बेस इंटू हाईट वाला कन्सेप्ट येणार नाही. सिमिलर म्हटल्यानंतर काय येईल? कोणत्याही दोन साइडचा रेशो BC अपॉन QR स्क्वेअर किंवा AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर किंवा AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. कन्सेप्ट समजल्या? सिमिलर शब्द आला की काय करायचा? स्क्वेअर. सिमिलर नसले काय करायचं? बेस इंटू हाईट. ठीक आहे. जाऊ दे तिकडे. समजलंय? एवढा क्वेश्चन सांगतो, नंतर ओपन करू त्याला. इज, आताच सांगेल तुम्हाला, रेशिओ ऑफ दिस सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय करसाल तुम्ही? साइडचा स्क्वेअर. S1 चा स्क्वेअर आणि S2 चा स्क्वेअर. म्हणजे जेव्हा जेव्हा रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल काढायचा तेव्हा फक्त साइडचा स्क्वेअर करायचा. आणि कोणत्याही दोन, म्हणजे कोणत्याही एका साइडची गरज आहे आपल्याला. कोणत्या साइडची गरज आहे? कोणती एक? एका ट्रायंगलची एक होती 3, दुसऱ्या ट्रायंगलची एक होती 3. मग याचा स्क्वेअर करा. 3चा स्क्वेअर आणि खाली 5चा स्क्वेअर. सांगा किती आन्सर? 9/25. याला भाग जातो का समोर? नाही. देअरफॉर रेशिओ काय आला त्यांचा? रेशिओ ऑफ ट्रायंगल इज, एरिया ऑफ ट्रायंगल इज, रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज 9:25 असं लिहायचं. ठीक आहे. एकदम सिंपल असते, फक्त लिहायला आपल्याला अवघड जातं. रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड 3:5 दिलेला होता. रेशिओ ऑफ सिमिलर ट्रायंगल इज S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. किंवा तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता बाय थेरम ऑफ, असं पण टाकू शकता. इथं काय टाकू शकता? थेरमचं नाव बाय
थेरम ऑफ रेशियो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. हा लक्षात राहू द्या शब्द, हा प्रत्येक क्वेश्चन मध्ये वापरणे आपल्याला. बाय थेरम ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, घ्या लिहून क्वेश्चन. बघा, सिमिलर हा शब्द असला आणि सिमिलर सोबत एरिया शब्द जोडला तर डायरेक्ट साइडचा काय करायचा, स्क्वेअर. आता बघा, एबीसी इज अ सिमिलर. काय सिमिलर, रेशो दिलेला आहे साइडचा. तुम्हाला कळून जातं ना, क्वेश्चन बघितलं कळून जाईल तुम्हाला की सिमिलर इन रेशियो काय करणे, साइडचा स्क्वेअर करणे. साइडचा स्क्वेअर करायचा. साइडचा स्क्वेअर कसा करायचा बघा. आता एबी स्क्वेअर, एबी तिकडे कोणती राहील, पीक्यूचा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 9, याचा रेशो झाला 4:9. काय क्वेश्चन मध्ये सांगा बरं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. एबीसी आणि पीक्यूआरचा रेशो दिलेला आहे तुम्हाला. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 80 दिलेला आहे. आता उलट दिलेलं, इथं साईड दिलं होतं, काय दिले होते साईड. आता काय दिला, एरिया. एरिया दिलेला 80, याचा एरिया आहे 125. इथं कोणता ट्रायंगल राहील, पी क्यू आर. आता थोडंफार एक ऍडजस्टमेंट करावं लागेल तुम्हाला. हा जो 80 याला जर 5 न भाग दिला तर किती येतील, 16. आणि याला जर 5 न भाग दिला तर किती येतील, 25. ठीक आहे, समजलं. आता आपला थेरम काय म्हणतो, हा एबी अपॉन पी क्यू, हा जो ही जी व्हॅल्यू आहे ती स्क्वेअरची असते. कोणाची असते, स्क्वेअरची. तुम्हाला इथं सांगतो समजून थोडं. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू जर करायचं झालं आपल्याला तर काय करणार आपण, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. आपल्याला विचारलं काय, ए बी अपॉन पी क्यू. काय विचारलं, ए बी अपॉन पी क्यू. ही व्हॅल्यू जी 16/25 आहे ती कोणाची आहे, स्क्वेअरची. कोणाची आहे, स्क्वेअरची. मग याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर काय येईल, ए बी अपॉन पी क्यू. 16चं स्क्वेअर रूट 4 आणि 25चं 5. म्हणजे इथं तुमची व्हॅल्यू काय येईल, 4 आणि 5. ठीक आहे, तुमच्या बोली भाषेत तुम्हाला जसं लिहून घ्यायचं पटकन लिहून घ्या. 4 नंबरचा क्वेश्चन बघा. आता बघा, काय म्हटलंय 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये, एलिमेंट इज. आता शिक बघा, आता आपला कुठं ओरिजिनल क्वेश्चन आला आपल्याला सोडवायला. हे तिन्ही क्वेश्चन 1-1 मार्क्सचे. किती मार्क्सचे, फक्त 1-2 मार्क्सचा एकही क्वेश्चन नाही. पहिला, दुसरा आणि तिसरा हे 1-1 मार्क्सचे क्वेश्चन, 1 मार्क्सला फक्त. आता चौथा क्वेश्चन राहील 2 मार्क्सला तुम्हाला. हिअर ट्रायंगल LMN इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. कोणाला सिमिलर आहे तो, PQR ला. आता त्याच्यात काही कंडिशन दिलेले आहे. अँड 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. बरोबर आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू, हा इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये होता, इकडे आल्यावर काय झालं, डिव्हिजन. मग इकडे काय उरलेलं आहे, 16. 9 मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे गेल्यानंतर काय होते, डिव्हिजन. ठीक आहे, कळालं. आता तुम्हाला म्हटलेलं आहे QR 20 आहे तर फाइंड MN. काय फाइंड करायची, QR काय 20, फाइंड करायची MN. बघा सिंपल. आता हे झालं फर्स्ट, याला 1 नंबर देऊन ठेवा. आता एक स्टेटमेंट वापरायचं आपलं. बाय थेरम ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल काय असतो रेशियो, एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN. कोणत्या साईडची गरज आहे, QR. मग QR घ्या इकडं, पण घेताना काय घ्याल, स्क्वेअर. इकडे QR घेतली, तिकडे कोणते घ्याल, MN स्क्वेअर. याला 2 नंबर द्या. मग फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. हा रेशो याच्या बरोबर आहे, हा रेशो याच्या बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कोणाच्या बरोबर असली पाहिजे, 16/9.
क्यू आर स्क्वेअर अपॉन एम एन स्क्वेअर कोणाच्या बरोबर असले पाहिजे 16/9 स्क्वेअर रूट घ्या मग क्यू आर अपॉन एम एन बरोबर काय झालं 4/3 टेकिंग स्क्वेअर रूट लिहायचं थोडं 10वी ते तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट ठीक आहे स्क्वेअर रूट घेऊन आता क्यू आरची किंमत किती दिलेली आहे 20 मग देअरफॉर 20 अपॉन एम एन इज इक्वल टू किती येईल 4/3 आता 4×5 20 3×5 15 किती येईल ती किंमत 15 कशी काढायची मग आता क्रॉस मल्टिप्लाय एम एन इंटू 4 भरपूर वेळ झालेले आता एम एन इंटू 4 20 3 60 20 गुणिला 3 म्हणजे एम एन बरोबर किती येईल 20 गुणिला 3 अपॉन मध्ये 4 4 1 4 4×5 20 5 3 15 एम एन ची किंमत किती आली 15 ठीक आहे पहिल्या चॅप्टर मधून तुमचा कोणताच मार्क्स कटला नाही पाहिजे पहिलं चॅप्टर सगळ्यात इझी जॉमेट्रीचं पहिलं चौथं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा 5 नंबरचा काय काय दिलेलं आहे काय दिलेले बघा एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल दिलेला आहे 225 आणि 81 आणि एक साइड दिलेली आहे 12 ठीक आहे म्हणजे स्मॉलर साइड 12 आहे तर बिगर साइड किती ते काढायचं मग आपण म्हणून फॉर अ स्मॉलर ट्रायंगल दोन ट्रायंगल घेऊ लेट ट्रायंगल एबीसी इज स्मॉलर ट्रायंगल कोणता ट्रायंगल घेऊ स्मॉलर ट्रायंगल देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किती येईल एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किती दिलेला आहे स्मॉलर 81 किती येईल 81 आणि साइड घेऊ त्याची अँड एबी बरोबर घेऊ साइड एबी बरोबर घेऊ किंवा एबी टाका फक्त एबी बरोबर किती दिलेली आहे स्मॉलर ट्रायंगलची साइड किती दिलेली आहे 12 किती दिलेली आहे 12 सेंटीमीटर आता एक बिगर ट्रायंगल घ्यायचा आपल्याला लेट ट्रायंगल पी क्यू आर इज अ बिगर ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे बिगर इकडे लक्ष द्या इज अ बिगर ट्रायंगल देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर मोठ्या ट्रायंगलचा एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर आणि याची साइड घेऊ मोठी साइड पी क्यू घेऊ इकडे एबी घेतली जर इकडे कोणती घेता पी क्यू अँड पी क्यू इज इक्वल टू माहित नाही आपल्याला पी क्यूज काढायचे ठीक आहे म्हणजे जे क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं नावं दिलेले नव्हते आपल्याला एल एम एन पी क्यू एक्स वाय झेड आपण त्याला नावं देऊन घेतले त्याच्यानंतर आपलं स्टेटमेंट काय बाय किंवा एक गोष्ट लिहून घ्या अगोदर त्यांनी म्हटलेलं आहे एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल मग हे दोन ट्रायंगल कसे असले पाहिजे सिमिलर ABC is similar to triangle PQR गिवन आहे काय आहे गिवन आता टाका ते स्टेटमेंट बाय थेरम ऑफ रेशियो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल होऊन जाईल पाठ काही प्रॉब्लेम नाही गडबड नको करू लिहायची सिमिलर ट्रायंगल काय असतो आपला दोन्हीची एरिया घेतो आपण एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर याचा एरिया काय राहील कोणत्या एका साईडचा स्क्वेअर तर साईड कोणती घेतलेली आपण ए बी खाली कोणती घेतलेली पी क्यू स्क्वेअर व्हॅल्यू जर पुट केल्या ॲज इट इज ए बी सी अपॉन पी क्यू आर ए बी सी किती आहे 81 अपॉन 225 इकडे ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर घ्या स्क्वेअर रूट 81चं स्क्वेअर रूट 9 225चं नक्की का ए बी स्क्वेअरचा ए बी होईल आणि पी क्यू स्क्वेअरचं काय होईल स्क्वेअर रूट पी क्यू काय केलं टेकिंग स्क्वेअर रूट मागच्या सारखाच क्वेश्चन आहे काही फरक नाही फक्त याच्यात लिहावं लागलं आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट आता कोणती साईड दिलेली आहे ए बी 12 दिलेली 9/15 इथं भाग देऊन टाका सोपं करून टाका कसं भाग दिलं ना असं वाटतं ना ते की तुम्ही पाहून लिहिलेलं नाही 3 3 9 3×5 15 म्हणजे 3/5 ए बी किती दिलेलं आहे 12
आता पी क्यू काढायचं तुम्हाला, क्रॉस मल्टिप्लाय 3 गुणिला पी क्यू 5 गुणिला 12, मग काय होईल पी क्यू बरोबर काय होईल 5 गुणिला 12 अपॉन मध्ये 3, 3 चौक 12, 5 चौक 20, पी क्यू आलं तुमचं 20 सेंटीमीटर. ठीक आहे. पद्धतशीर क्वेश्चन लिहिल्यावर मार्क्स कुठं कटणार आहे, समजलं का? घ्या लिहून. नेक्स्ट क्वेश्चन 6 नंबरचा, आवाज नाही आला पाहिजे कोणाचा. 6 नंबरचा क्वेश्चन, दोन इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेले, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF. बघा दोन, आता याच्या ट्रायंगल मध्ये काय एबीसी आणि EF इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग आता बघा, देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू अँगल DEF. दुसरा अँगल कोणता राहील ACB इज इक्वल टू DFE, आणि त्याच्यानंतर एला मदत घ्या BAC इज इक्वल टू EDF. प्रत्येक अँगल कितीचा असतो 60. इच अँगल इज 60 डिग्री. मग कोणत्या टेस्टने इक्वल असतील ते, देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. कोणत्या टेस्टनं, बाय AAA टेस्ट. ठीक आहे. आता हे का केलं सर, कारण 6व्या मध्ये तुम्हाला सिमिलर हा शब्द वापरलेला नाही. वापरलेला आहे का नाही. मग सिमिलर दाखवले आपण, कसे दाखवले कळालं. आता आपली प्रोसिजर, बाय थेरम ऑन रेशियो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, स्टार करू शकता. रेशियो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. रेशियो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता काय असतं याच्यावर रेशियो काय बनवलं, मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल DEF. कोणत्या साईडची गरज येते बघा, कोणत्या साईडची गरज आहे AB, मग एबीच घ्या. एबीचा स्क्वेअर अपॉन मध्ये डीचा स्क्वेअर. आता ABC आणि DEF चा रेशो दिलेला तुम्हाला 1:2. किती दिलेला 1:2. आणि AB स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर आणि DE स्क्वेअर. ठीक आहे. या व्हॅल्यू काय आहे गिवन, या सगळ्या व्हॅल्यू काय दिलेल्या आहे तुम्हाला, बरोबर आहे. आता याचं स्क्वेअर रूट घ्या, याचं काय करा स्क्वेअर रूट घ्या. इथं स्क्वेअर रूट जर घेतलं बाय टेकिंग स्क्वेअर रूट, बाय टेकिंग स्क्वेअर रूट तुम्हाला लिहावं लागेल हा शब्द, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. नाही लिहिला तरी पण काही प्रॉब्लेम नाही, पण लिहिला तर तेवढंच इम्प्रेशन चांगलं पडतं. 1चं स्क्वेअर रूट किती येतं रे 1. 2चं स्क्वेअर रूट, 2चं स्क्वेअर रूट 2 का, जरा पद्धतशीर बोलत जा. 2चं स्क्वेअर रूट √2. 4चा स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे 4चा स्क्वेअर 16, 16चं स्क्वेअर रूट 4. म्हणजे ऍक्च्युअली काय येईल ते 4च व्हॅल्यू येईल. 4च्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट म्हणजे काय 4. 4चा स्क्वेअर किती होतो 16, 16चं स्क्वेअर रूट शेवटी काय येणार 4. डी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट डी. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय 1 × डी इज इक्वल टू 4 × √2. देअरफॉर डी बरोबर आलं तुमचं 4√2. याला काही सॉल्व्ह करू शकत नाही समोर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. बर झालं का रे जान्हवी, आता बोलू नको बोल नका पोरी. शांत बस. सरळ बघा, लास्ट वाला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, सरळ बघा सगळेजण.